नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण अशा एका वाटेवर निघालो आहोत जिथे सह्याद्रीचा रांगडेपणा आणि इतिहासाची साक्ष पावलोपावली मिळते। पालघर जिल्ह्यातल्या मनोर परिसरातून जेव्हा आपण वाडाच्या दिशेने प्रवास सुरू करतो तेव्हा समोर उभा ठाकतो तो म्हणजे अंगावर काटा आणणारा वाघोबा घाट। नागमोडी वळणे, खोल दऱ्या आणि पावसाळ्यात कोसळणारे शुभ्र धबधबे यामुळे हा घाट जितका सुंदर दिसतो तितकाच तो आव्हानात्मक सुद्धा आहे। या घाटातून प्रवास करताना सह्याद्रीच्या रौद्र रूपाचे दर्शन घडते आणि थंड हवेची झुळूक मनाला सुखावून जाते। याच घाटाच्या कुशीत विसावलेला आणि पहारेकऱ्यासारखा ताठ मानेनं उभा असलेला दुर्ग म्हणजे काळदुर्ग। नावाप्रमाणेच हा किल्ला काळ्या पाषाणात कोरलेला असून दुरून पाहताना एखाद्या मोठ्या शिळेसारखा भासतो। किल्ल्यावर चढताना वाटेत लागणारी घनदाट झाडी आणि सुका मेव्यासारखा विखुरलेला निसर्ग ट्रेकर्सना भुरळ घालतो। गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर समोर दिसणारा विस्तीर्ण पालघरचा परिसर, सूर्या नदीचे पात्र आणि अरबी समुद्राचे लांबवर दिसणारे दर्शन मनाला एक वेगळीच शांतता देऊन जाते। गडावर असलेले पाण्याचे टाके आणि प्राचीन अवशेष आपल्याला त्या काळातील लष्करी महत्त्वाची जाणीव करून देतात। हा किल्ला म्हणजे केवळ दगडमातीचा ढिगारा नसून आपल्या पूर्वजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची जिवंत साक्ष आहे। सह्याद्रीच्या या कुशीत वावरताना प्रत्येक मावळ्याच्या मनात स्वराज्याचा अभिमान जागृत झाल्याशिवाय राहत नाही। निसर्ग आणि इतिहास यांचा हा अनोखा संगम अनुभवण्यासाठी एकदा तरी या वाघोबा घाटातील काळदुर्ग किल्ल्याला नक्की भेट द्यायला हवी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास अशाच प्रकारे पाहायचा असेल तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ जय भवानी जय शिवराय।